नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण सध्याच्या घडीला आपलं MDM ॲप चालत नाही, त्यासाठी आपल्याला MDM ॲप कसे सुरू करायचे हे पाहणार आहेत या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम आपल्याला MDMच्या सरळच्या साईटवर जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्या शाळेचा UDIS कोड व लॉग इन पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी मी माझ्या शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करत आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे मोबाईलवर विंडो दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला मेनूमध्ये जाऊन ॲप सेटिंग जो भाग आहे त्या ॲप सेटिंगवर जाऊन आपल्याला MDM ॲप म्हणून सेटिंगमध्ये आहे त्या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापकाचा किंवा नोडल ऑफिसरचा मोबाईल नंबर असतो, तो चेंज डिव्हाइस म्हणून आपल्याला या ठिकाणी सेटिंग करायचे आहे. या ठिकाणी मी माझ्या MDM ॲपवर जाऊन चेंज डिव्हाइस केलेला आहे आणि या ठिकाणी माझा कोणताही नंबर दाखवित नाही. हे सेटिंग केल्यानंतर आपल्याला या साईटवरून लॉगआउट व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला लॉगआउट झाल्यानंतर अशा प्रकारचे विंडोज आपल्या मोबाईलवर दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला MDM ॲप जर आपल्या मोबाईलमध्ये ॲप नसेल तरी ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी. आणि MDM ॲप डाउनलोड माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे मी अपडेट हे केलेलं आहे. या ठिकाणी अपडेट केल्यानंतर आपण आता इन्स्टॉल केल्यानंतर आपण ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ॲप ओपन केल्यानंतर माझ्या मोबाईलवर अशा प्रकारची व्हाईट स्क्रीन, पांढरी स्क्रीन येत आहे. त्याच्यानंतर ॲप चालत नाही. तर यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि यापुढील जी सेटिंग आहे ते आपण आपल्या ॲपची करायची. या ठिकाणी या ॲपवर दाबून धरल्यानंतर आपल्याला एक इन्फॉर्मेशनचं लोगो येतं आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे विंडोज येते. त्यानंतर आपल्याला स्टोरेजमध्ये जाऊन क्लिअर कॅचे आणि क्लिअर डाटा करायचा आहे. ही सेटिंग केल्यानंतर आपल्याला पुन्हा या ॲपमधून बाहेर पडायचं आहे आणि पुन्हा हे ॲप लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी आपल्या ॲपला परमिशन द्यायची आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा लॉग इन करीत आहे. तर त्या या ठिकाणी बघा, या ठिकाणी मला शाळेचा UDIS कोड आणि मोबाईल नंबर टाकून OTP त्या मोबाईल नंबरवर आपल्याला घ्यायचा आहे. तो पूर्वीचा जो रजिस्ट्रेशन केलेला नंबर आहे तोच हे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. हे या ठिकाणी OTP आपण सेंड केलेला आहे. OTP आल्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी मला OTP आलेला आहे. महाईडूकडून OTP आल्यानंतर या ठिकाणी OTP मी टाकलेला आहे आणि OTPची पुष्टी करत आहे. हे सर्व केल्यानंतर या ठिकाणी ॲपची सेटिंग नोंदणी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी अशा प्रकारचे ॲप आपलं ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी मी आजच्या दिवसाची माहिती भरून आपल्याला दाखविणार आहे. या ठिकाणी माझ्या शाळेची माहिती मी या ठिकाणी भरून दाखवित आहे. या ठिकाणी वर्गानुसार आपली शाळेची माहिती भरल्यानंतर आपल्याला सर्वांनाच ऑनलाईन ॲपवर माहिती भरता येते, त्यामुळे काही सांगायची गरज नाही. पण या ठिकाणी मी फक्त माहिती नोंदणी केली जाते आहे की नाही, ॲपहून माहिती भरली जाते की नाही हे आपल्याला प्रत्यक्ष करून दाखवित आहे. या ठिकाणी मी माहिती भरलेली आहे आणि पुढे पाठवत आहे आणि माहिती पुढे पाठवायची आहे का आणि माहिती पाठविण्याची प्रक्रिया. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.